Hi friends, today we are going to learn one poem of Unit 3. The name of the poem is so little, so small. It is just if. कवितेचं नाव आहे मित्रांनो फक्त इफ, म्हणजे जर. बरोबर. आपल्याकडे असं म्हणतात बघा, मूर्ती लहान पण कीर्ती महान. तशी कवितेचं नाव मात्र छोटं आहे, पण कविता खूप मोठी आहे, ब्रॉड आहे. ठीक आहे. बघायची तर मग कविता. चला बघा. रुडयार्ड किपलिंग लिखित ही कविता आहे. रुडयार्ड किपलिंग यांचा जन्म भारतामधला मुंबई शहरात झालेला, पण यांचं शिक्षण इंग्लंडला झालंय. बरोबर. ही वॉज बॉर्न इन 1865. त्यांचा जन्म 1865ला झाला होता अँड डायड इन 1936. रुडयार्ड किपलिंग वॉज अन इंग्लिश जर्नलिस्ट. रुडयार्ड किपलिंग हे एक इंग्लिश जर्नलिस्ट होते, म्हणजे पत्रकार होते. शॉर्ट स्टोरी रायटर, लघुकथाकार होते. पोएट, एक कवी होते. अँड नॉवेलिस्ट, आणि एक कादंबरीकार सुद्धा होते. मित्रांनो, त्यांनी एक जंगल बुक नावाचं एक स्टोरी बुक लिहिलं होतं. आपल्याकडं ते खूप गाजलं. आपल्या दूरदर्शनवर मोगली नावाची एक सिरियल दर रविवारी पाहायला मिळायची. बरोबर. त्यातलं हे गाणं खूप गाजलंय. तुम्ही हे गाणं एकदा बघा, म्हणजे एक्झॅक्टली जंगल बुक काय आहे ते तुमच्या लक्षात येईल. बघा. जंगल जंगल बात चली है, पता चला है. जंगल जंगल बात चली है, पता चला है. अरे चड्डी पहन के फूल खिला है, फूल खिला है. अरे चड्डी पहन के फूल खिला है, फूल खिला है. जंगल जंगल पता चला है, चड्डी पहन के फूल खिला है. जंगल जंगल पता चला है, चड्डी पहन के फूल खिला है. बघितलं गाणं? आलं लक्षात? तर जंगल बुक याच्यावर एक चित्रपट सुद्धा प्रदर्शित झालेला आहे मित्रांनो. तो पण तुम्ही कदाचित तुमच्या टीव्हीवर बघितला असेल. बघा पुढे. किपलिंग वॉज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर रायटर्स इन द युनायटेड किंगडम. UK मधले, म्हणजे युनायटेड किंगमधले सर्वात सुप्रसिद्ध असे लेखक किपलिंग होते. इन बोथ फ्रोज अँड वर्स, दोन्हीमध्ये, गद्य आणि पद्य, म्हणजे धडे आणि कविता दोन्हींच्या बाबतीत. इन द लेट 19th अँड अर्ली 20th सेंचुरी, म्हणजे 19व्या शतकाच्या शेवटी उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला. बरोबर. ही वॉज अवॉर्डेड द नोबेल प्राइज फॉर लिटरेचर इन 1907. 1907 मध्ये त्यांना साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळालं मित्रांनो. ही वॉज द फर्स्ट रायटर रायटिंग इन इंग्लिश टू रिसीव द प्राइज. ते पहिले लेखक होते की ज्यांनी इंग्रजीमध्ये लिहिलंय आणि पारितोषिक मिळालं. बरोबर. बघा मित्रांनो. धिस पोएम डील्स विथ ॲडवाइस गिवन बाय फादर टू हिज सन. ही जी कविता आहे, या कवितेमध्ये वडिलांनी आपल्या मुलाला सल्ला दिला. बघा, जसजसे आपण मोठे मोठे होत जातो तसे तसे आपण स्वतःला हुशार मानायला लागतो, शहाणा मानायला लागतो. आपल्या वडिलांच्या किंवा मोठ्यांच्या आपण चुका काढायला लागतो. एक म्हण आहे बघा की बेंडूक असतो, तो जेव्हा एखाद्या डबक्यामध्ये जन्म घेतो तर त्याला असं वाटतं की जग एवढंच आहे. पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा तो डबक्याच्या बाहेर उडी घेतो त्याला हे जग काय आहे ते कळायला लागतं. आणि म्हणूनच या ठिकाणी वडील आपल्या या मुलाला या कवितेमध्ये काही सल्ले देताना दिसत आहेत, जे सल्ले तुमच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. बरोबर. बघूयात रुडयार्ड किपलिंग यांनी वडील आपल्या मुलाला काय सल्ले देतात, त्यांच्या काय याबद्दल भावना आहेत. बरोबर. बघा मित्रांनो. इफ यू कीप युअर हेड, जर तुम्ही तुमचं हेड कीप करू शकता, कीप युअर हेड, कीप युअर वन्स हेड, याचं मिनिंग ग्लोसरीमध्ये दिलं मित्रांनो, नॉट टू गेट अँग्री, म्हणजे तुम्हाला राग येत नाही, म्हणजेच तुम्ही शांत राहता, म्हणजे तुमचं डोकं तुम्ही शांत ठेवता. वेन ऑल अबाउट यू,
म्हणजे जेव्हा तुमच्या बाबतीत काही बोलल्या जातं. आर लुझिंग दिअर हेड्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. प्रत्यक्षामध्ये समोरच्या व्यक्तीची चूक असते, बरोबर, आणि त्यांनी त्यांचं डोकं जे आहे ते रागावलेलं असतं, ते तुम्हाला दोष देतात, बरोबर. आणि अशा प्रसंगी तुम्ही काय राहू शकता? शांत राहू शकता, बरोबर आहे की नाही? राईट आहे ना? म्हणजे बघा मित्रांनो, जेव्हा दोन्ही व्यक्ती रागात असतात तेव्हा काय होतं बरं? भांडणं होतं. म्हणजे वडील तुम्हाला जेव्हा चिडायला लागतात, तुमच्यावर रागवायला लागतात आणि तुम्ही वडिलांवर चिडले तर काय होईल? साहजिक आहे भांडणं, बरोबर. कधी कधी तुमचा दोष नसतो, पण तुम्हाला बोलणे खावे लागतात. मग अशा वेळेस जेव्हा असा प्रसंग येतो तेव्हा तुम्ही काय राहू शकता? शांत राहू शकता. राईट आहे ना? बघा पुढं. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ. जर तुम्ही स्वतःवर ट्रस्ट करू शकता, ट्रस्ट म्हणजे विश्वास ठेवू शकता. वेन ऑल मेन डाऊट यू. जेव्हा सर्व माणसं तुमच्यावर शंका घेतात तेव्हा तुम्ही काय करू शकता? स्वतःवर विश्वास ठेवू शकता, ट्रस्ट करू शकता. बट मेक अलाउन्स फॉर देअर डाउटिंग टू. पण काय केलं पाहिजे? तर मेक अलाउन्स फॉर केलं पाहिजे. याचं मिनिंग आहे मित्रांनो ग्लोसरीमध्ये, कन्सिडर व्हॉट अदर्स ऑल्सो हॅव टू से अबाउट समथिंग. म्हणजे इतरांचं आपल्या स्वतःबद्दलचं काय मत आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे, बरोबर. म्हणजे त्यांच्या शंकां समाधानाचं सुद्धा आपल्याला निरसन करता आलं पाहिजे, बरोबर. अशा प्रसंगी आपल्याला स्वतःवर काय पाहिजे? स्वतःवर ट्रस्ट पाहिजे, विश्वास पाहिजे, बरोबर आहे ना? बघा. इफ यू कॅन वेट. जर तुम्ही वाट बघू शकता, जर तुम्ही काय करू शकता? वाट बघू शकता. अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग. आणि वाट बघून तुम्ही कधीच थकत नाहीत. ऑर बिईंग लाईड अबाउट. किंवा तुमच्याबद्दल बिईंग लाईड अबाउट केलं जातं. याचं ग्लोसरीमध्ये मिनिंग आहे मित्रांनो, फॉल्स थिंग्स स्पोकन अबाउट वन सेल्फ बाय अदर्स. म्हणजे एखाद्याबद्दल इतरांकडून खोट्या किंवा चुकीच्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात, बरोबर. म्हणजे तुमच्याबद्दल काही खोटी गोष्टी जेव्हा बोलल्या जातात, डोंट डील इन लाईज. तर या खोट्या भानगडीत आपण पडायचं नाही. ऑर बिईंग हेटेड. किंवा जेव्हा लोक तुमचा तिरस्कार करतात, डोंट गिव्ह वे टू द हेटिंग. तर या तिरस्कार या भावनेला आपण बळी पडायचं नाही, बरोबर. अहो मित्रांनो, लोक तुमचा तिरस्कार करतील, है की नाही? खोटं बोलतील, तुम्हाला कुठल्या तरी भानगडीमध्ये अडकवायचा प्रयत्न करतील, बरोबर. आपण तिरस्कार वगैरे भानगडीत पडायचं नाही. अँड येट डोंट लुक टू गुड. आणि अति आदर्श बनण्याचा सुद्धा प्रयत्न करायचा नाही. नॉर टॉक टू वाईज. आणि अति हुशारी पण आपण कधी दाखवायची नाही, बोलायचं नाही. आलं लक्षात मित्रांनो? मग काय करायचं? तर मित्रांनो, आपण आपल्या मार्गाने चालत राहायचं, या जगाला प्रेम वाटत राहायचं, कधीच थांबायचं नाही, बरोबर आहे. या ओळीचे तसे आपल्याला 3 पार्ट केलेले दिसतात. म्हणजे 8 ओळींच्या या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की स्टांजा आहे, पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा आपण नवनीतच्या गाईडमध्ये पाहतो, त्या गाईडमध्ये आपल्याला जेव्हा याची राईट स्कीम आहे ती 4-4 ओळींची दिलेली दिसते. बघा. इफ यू कॅन ड्रीम. जर तुम्ही स्वप्न पाहू शकता. अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. आणि त्या स्वप्नांना तुम्ही तुमचा मालक बनू देत नाही. जेव्हा तुम्ही काय करता? स्वप्न पाहता आणि त्या स्वप्नांना तुम्ही तुमचा काय बनू देत नाही? मालक बनू देत नाही. यू कॅन थिंक. पण तुम्ही विचार करू शकता. जर तुम्ही काय करू शकता? विचार करू शकता. अँड नॉट मेक थॉट्स. पण विचार बनवत नाही. युअर एम. तुमचं ध्येय तुम्ही ठरवत नाही, फक्त विचार करू शकता, बरोबर आहे की नाही? तुम्ही स्वप्न पाहू शकता, पण तुमच्या स्वप्नांना तुम्ही काय बनू द्यायचं नाही आहे? तुमचं मालक बनू द्यायचं नाही आहे, बरोबर. त्या स्वप्नांचं गुलाम बनायचं नाही आहे, बरोबर. स्वप्न पाहायचे तर मित्रांनो दिवा स्वप्न पहा, जे आपल्याला खरे करून दाखवायचेत.
ही लाईन बघा. इफ यू कॅन मीट विथ ट्रम्प अँड डिझास्टर. जेव्हा तुम्ही ट्रम्पचा ग्लोसरीमध्ये मिनिंग आहे मित्रांनो व्हिक्टरी म्हणजे विजय. जेव्हा तुम्ही विजयाचा सामना करता तेव्हा तुमची भावना कशी असते? साहजिक आहे, आनंदाची. अँड डिझास्टर. आणि जेव्हा तुम्ही डिझास्टरचा म्हणजे अरिष्ट किंवा संकटाचा सामना करता मित्रांनो तेव्हा तुमची भावना काय असते? दुःखाची. अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम. आणि जेव्हा ह्या दोन्ही इम्पोस्टर्ससोबत, इम्पोस्टर्सचा अर्थ होतो मित्रांनो भोंदी किंवा बहुरूपी, या दोन्ही बहुरूप्यांसोबत तुम्ही सारखेच वागता. कसं वागलं पाहिजे या दोघांसोबत? या दोन्ही बहुरूप्यांसोबत म्हणजे या विजयासोबत आणि या अरिष्ट किंवा संकटासोबत तुम्ही कसं वागायला हवं? सारखंच वागायला हवं. इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन, ट्विस्टेड बाय न्यूज टू मेक अ ट्रॅप फॉर फुल्स. बघा या ठिकाणी दुसरी ओळ आधी समजून घेऊ, मग आपल्याला पहिली ओळ कळेल. बघा, ट्विस्टेड बाय न्यूज. न्यूजचा अर्थ होतो मित्रांनो फसवे लोक. हे फसवे लोक काय करतात? तुम्ही जे बोललंय ते सत्य वेगळं करून सांगतात, वगळून सांगतात, स्वतःच्या भाषेत सांगतात. टू मेक अ ट्रॅप फॉर फुल्स. आणि मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतात. इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ. आणि हे सत्य ऐकण्याचं धाडस सहन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये हवी. यू हॅव स्पोकन. तुम्ही जे बोलले ते. और वॉच द थिंग्स यू गेव युअर लाईफ टू ब्रोकन. मग कधी कधी तुम्हाला असा प्रसंग येतो की ज्या गोष्टीमध्ये तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त वेळ तुम्ही ती गोष्ट करण्यासाठी घालवली आणि असे स्वप्न जेव्हा ब्रोकन होतात म्हणजे तुटतात तर बरेचसे विद्यार्थी खचून जातात. मग काय केलं पाहिजे अशा वेळेस? झोपेच्या गोळ्या घेतल्या पाहिजे, फाशी घेतली पाहिजे? पूर्णतः चूक आहे मित्रांनो. जीवन आयुष्यामध्ये एकदाच मिळतं, पुन्हा पुन्हा मिळत नाही. बरोबर? लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. हे गाणं ऐका. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ऐकलं गाणं मित्रांनो? बघा मी तुम्हाला काय म्हटलं की जीवनामध्ये संकट येतात. कधी तुम्ही ज्या गोष्टीला तुमच्या आयुष्यातला सगळ्यात जास्त वेळ दिला त्या गोष्टी तुम्हाला मिळवता येत नाही, तुमचे स्वप्न भंग पावतात. अशा वेळेस तुटून नाही जायचं. अँड स्टॉप. आणि अशा वेळेस तुम्ही थांबता. अँड बुल देम अप विथ वॉर्न आउट टूल्स. तर आपण काय करू शकतो मित्रांनो? आपण त्यांना बुलडॅम करू शकतो, पुन्हा उभा करू शकतो विथ वॉर्न आउट टूल्स. वॉर्न आउटचा अर्थ होतो मित्रांनो बोथट झालेले हत्यार. वॉर्न आउट टूल्सचा अर्थ होतो बोथट झालेले हत्यार. जसं की बघा सुतार आहे. सुतार कुऱ्हाडीनं लाकडं तोडतो, पण तो कुऱ्हाडीचा जो समोरचा भाग आहे तो वॉर्न आउट होऊन जातो, बोथट होऊन जातो. मग तो सुतार ती कुऱ्हाड फेकून देतो का? नाही. तो तिला पुन्हा धार देतो आणि पुढे जातो. तसं आपल्या आयुष्यामध्ये आपले स्वप्न जर काही तुटले, काही गोष्टी आपल्यासारख्या मनासारख्या मिळवता नाही आल्या, काही पर्सेंटेज नाही आले, पुढं जाऊयात. आयुष्य भरपूर मोठं आहे की नाही? तर आपण पॅसिमिस्टिक राहिलं पाहिजे, आशावादी राहिलं पाहिजे. बरोबर? बघा मित्रांनो पुढची लाईन्स. इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स. इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स म्हणजे जर तुम्ही बोलू शकता क्राउड्ससोबत. क्राउड्स म्हणजे कॉमन पीपल, सामान्य लोक. या सामान्य लोकांशी जर तुम्ही बोलता, गप्पा मारता अँड कीप युअर व्हर्च्यू. आणि सदसद्द विवेक बुद्धीला जागृत ठेवून मूल्य तुम्ही जपता.
संबंध सगळ्यांशी ठेवा. कुणाला जवळ करायचं, कुणाला लांब ठेवायचं, याची सदसद विवेकबुद्धी तुमच्याजवळ हवी. कीप युअर व्हर्च्यूचा अर्थ होतो मित्रांनो, कीप वन्स गुडनेस ऑर मोरल्स अंडर एनी कंडिशन. बरोबर, म्हणजे आपल्या सदसद विवेकबुद्धीला जागून आपण वागलं पाहिजे. ऑर वॉक विथ किंग्स. मग तुम्ही राजासोबत चालत असाल. आता राजे महाराजे तर राहिले नाही, है की नाही, पण काही रिच पीपल आहेत, काही लीडर लोक आहेत, काही मोठे लोक आहेत ज्यांच्यासोबत तुम्ही वावरता. बरोबर. नॉर लूज द कॉमन टच. बरोबर. पण अशा प्रसंगी सुद्धा, मोठ्या लोकांसोबत वावरताना सुद्धा, श्रीमंत लोकांसोबत वावरताना सुद्धा आपण गर्व नाही केला पाहिजे. सामान्य लोकांशी आपण संपर्क तोडला नाही पाहिजे, असं ॲडवाईस कोण देत आहे? रडियार्ड किपलिंग देत आहेत. बघा मित्रांनो, जर तुम्ही ही पोयम केअरफुली ऑब्झर्व केली तर या ठिकाणी सगळे कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस दिसत आहेत. बरोबर. म्हणजे इफ यू कॅन टॉक, वॉक, वॉट एव्हर, हे जे आहेत हे मेन क्लॉज आहेत आणि त्याच्यामध्ये व्हेन, अँड असे काही कंजंक्शन्स वापरले, म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्सचा वापर या ठिकाणी केलेला दिसून येतो. बघा मित्रांनो पुढं, इफ नायदर फूड्स नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. जर तुमचा शत्रू आणि तुमचे प्रेमळ असे मित्र कॅन हर्ट यू, तेही तुम्हाला दुखावू शकत नाहीत. तेही तुम्हाला दुखावू शकत नाहीत. इफ ऑल मेन काउंट विथ यू. जर तुम्ही सर्वांशी संबंध समान ठेवता. काउंट विथ यूचा अर्थ काय होतो मित्रांनो? बी इक्वली इम्पॉर्टंट टू यू. म्हणजे सर्वांशी आपण समान संबंध ठेवतो, सर्वांशी समान वागतो. बट नन टू मच. पण कुणासोबत जास्त विशेष आपण वागत नाही. इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनट. म्हणजे तुम्ही आपलं जीवन अमूल्य क्षणांनी भरून टाकता. अनफॉरगिव्हिंग मिनटचा अर्थ होतो मित्रांनो टाइम दॅट डज नॉट वेट फॉर एनीवन. अशी वेळ जी पुन्हा आयुष्यामध्ये पुन्हा येत नाही. अमूल्य क्षण असतात ते. जर तुम्ही तुमचं जीवन अमूल्य क्षणांनी भरून टाकता विथ 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन. मग मिनिटामध्ये जे सर्व 60 सेकंद असतात त्याचा आपण जेव्हा सदुपयोग करतो, युअर्स इज द अर्थ. तर ही जी पृथ्वी आहे, ही जी अर्थ आहे, हे तुमचीच आहे. तुम्ही जग जिंकसाल जर माणूस बनसाल. बरोबर, अशी म्हण आहे मराठीमध्ये मित्रांनो. अँड एव्हरीथिंग दॅट्स इन इट. तर ही पृथ्वी तुमची आहे आणि या पृथ्वी तलावरचं सर्व तुमचंच आहे. अँड विच इज मोर यू विल बी अ मॅन माय सन. आणि तेच महत्त्वाचं आहे. एक परिपूर्ण व्यक्ती बनणं, एक परिपूर्ण माणूस बनणं, हेच महत्त्वाचं आहे. माय सन, माझ्या मुला, माझ्या बाळा, असं रडियार्ड किपलिंग यांनी आपल्याला ॲडवाईस दिला आहे मित्रांनो. बरोबर, आलं लक्षात? खूप सुंदर कविता आहे. तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. आईवडील आपल्यासाठी आयुष्यामध्ये आपल्याला काही काही सल्ले वारंवार देतात, पण आपल्याला त्याचं महत्त्व नसतं. का? कारण ते आपल्याला पटत नाही. मित्रांनो, आईवडील आपलं सर्वस्व आहे, सगळं काही आहे. त्यांना वेळ दिलाच पाहिजे, त्यांना त्यांचा मान दिलाच पाहिजे. जरी त्यांच्या चुका होत असेल, निग्लेक्ट करा. ते तुमच्याच फायद्यासाठी, तुमच्या चांगल्यासाठी तुम्हाला चांगले सल्ले देत असतात. ओके. या कवितेमधला सर्व भाग मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या पद्धतीनं. तरी काही अपूर्ण राहिला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता किंवा मेसेज करू शकता. परत भेटू पुढील चॅप्टरसह. तोपर्यंत बाय.